चला आता आपण पुढचा प्रश्न सोडूया. चौथा काय लिहिलंय बघा. मूळ संख्यांपैकी सम संख्या कोणत्या? ज्या मूळ संख्या आहेत त्यापैकी आपल्याला काय विचारलं की सम संख्या कोणत्या आहेत ते आपल्याला शोधायचंय. तर बघा पहिल्यापासून सुरुवात करूया आता आपण. एक ही मूळ संख्या आहे का? तर नाहीये. एक ही मूळ संख्या सुद्धा नाहीये आणि संयुक्त संख्या सुद्धा नाहीये, त्यामुळे एक घ्यायचा नाहीये. दोन ही मूळ संख्या आहे का? आहे. दोन ही काय आहे? मूळ संख्या आहे. दोन, कारण दोनचे फक्त दोनच विभाजक आहेत, एक आणि दोन. त्यानंतर पुढची मूळ संख्या कोणती आहे? तीन. त्यानंतर पुढची मूळ संख्या कोणती आहे? पाच. त्यानंतर पुढची मूळ संख्या कोणती आहे? सात. सात नंतर पुढची मूळ संख्या कोणती आहे? 11. त्याच्यानंतर 13. त्याच्यानंतर 17. त्याच्यानंतर 19. त्याच्यानंतर 21, 22 सोडून द्या, 23. त्याच्यानंतर 24, 25, 26, 27, 28 नाही, 29. त्याच्यानंतर 31. त्याच्यानंतर 32, 33, 34, 35, 36, 37. त्याच्यानंतर 38, 39 सोडून देऊया कारण ते संयुक्त संख्या आहेत. 40, 41. 41 ही काय आहे? मूळ संख्या आहे. तर अशा आपण 100 पर्यंत मूळ संख्या लिहू शकतो. कितीपर्यंत? 100. 100च्या पुढे पण आपण जाऊ शकतो. पण आपल्याला एवढे लिहायचेत का? नाही. आपल्याला काय विचारलंय फक्त त्यांनी, हे जे मूळ संख्या आहेत त्यापैकी सम संख्या कोणत्या आहेत हे आपल्या फक्त विचारले. तर बघा तुम्ही या सर्व ज्या संख्या आहेत त्याच्यामध्ये या सगळ्या संख्या 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 36, 41 आणि याच्या पुढे जर तुम्ही गेला तर सगळ्या संख्या ज्या आहेत मूळ संख्या या सगळ्या संख्या विषम आहेत. लक्षात? 2 सोडून पुढच्या ज्या सगळ्या संख्या आहेत मूळ संख्या ते सगळे काय आहेत? विषम आहेत. फक्त 2 ही एकच संख्या अशी आहे ती काय आहे? सम आहे. सगळ्या ज्या मूळ संख्या आहेत त्यामध्ये फक्त पहिली जी संख्या आहे 2 ही जी मूळ संख्या आहे पहिली ही फक्त काय आहे? सम आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? मूळ संख्यापैकी सम संख्या कोणत्या? तर सगळ्या ज्या मूळ संख्या आहेत की 2 पासूनच्या पुढे 100 पर्यंत, 200 पर्यंत, 300 पर्यंत किती पण पुढे गेला तुम्ही तर सगळ्या संख्या हे विषम आहेत आणि फक्त एक म्हणजे एकच ही 2 ही संख्या काय आहे? जी मूळ आहे ती काय आहे? सम संख्या आहे. लक्षात? अशा प्रकारे मूळ संख्यापैकी फक्त 2 ही एकच काय आहे? सम संख्या आहे. म्हणून आपण काय करूया? बाकीच्या सर्व संख्या पुसून टाकूया. तर सर्व मूळ संख्यापैकी फक्त 2 ही काय आहे? सम संख्या आहे. बाकी सर्व काय आहे? विषम संख्या आहेत.